आमदार रोहित पाटील यांनी तासगाव पूर्व भागातील टेंभू-उपसा सिंचन योजना विस्तारित कामांची पाहणी करत शेतकऱ्यांना दिलासा दिला। कामे गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करा, पाणी शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचलेच पाहिजे अशा स्पष्ट सूचना अधिकाऱ्यांना दिल्या। सोमवारी पेठ, नरसिंगपूर, मोराळे, सावळज, वायफळे, सिद्धेवाडी यांसह सुमारे 15 गावांमध्ये सुरू असलेल्या कामांचा त्यांनी प्रत्यक्ष दौरा करून आढावा घेतला। प्रत्येक गावात शेतकऱ्यांशी संवाद साधत पाईपलाईन, वीज जोडणी, जलउचल केंद्र आणि कालव्यांबाबतच्या अडचणी जाणून घेतल्या। ज्या ठिकाणी कामे संतगतीने सुरू असल्याची तक्रार होती तिथे संबंधित विभागांना तातडीने गती देण्याचे निर्देश देण्यात आले। आमदार पाटील म्हणाले, टेंभू योजनेचे पाणी वेळेत पोहोचणे हीच प्राथमिकता आहे। कोणतीही तांत्रिक अडचण राहू देऊ नका, शेतकऱ्यांना आणखी प्रतीक्षा करावी लागू नये। त्यांच्या या आश्वासनामुळे परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले। लवकरच पाणी उपलब्ध होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केली। यावेळी जिल्हा परिषद सदस्य मोहन पाटील, टेंभू योजनेचे अधिकारी, स्थानिक पदाधिकारी तसेच शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। मांजर्डे विभाग प्रतिनिधी प्रतीक रणखांबे आपल्यासोबत रोहित दादा आहेत। त्यांचा आज तासगाव पूर्व पाहणी दौरा चालू आहे टेंभूच्या संदर्भातला। नक्की कशा संदर्भात दौरा आहे, काय त्यांचं मत आहे या ठिकाणी आपण जाणून घेऊया। कशा पद्धतीचा दौरा आहे, काय आहे? आज टेंभूचा 5व्या आणि 6व्या टप्प्यातला जी विस्तारित योजना आहे त्या संदर्भातचा हा दौरा आहे। साधारण मागच्या वेळेला सुमनताईंच्या नेतृत्वामध्ये आमरण उपोषण करण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी घेतला होता आणि त्यावेळेस पाणी उपलब्ध झालं। पाणी उपलब्ध झाल्यानंतर सदर योजना मंजूर झाली आणि तासगाव असेल किंवा कवठेमंकाळ तालुक्यातली बरीचशी गावं या योजनेमध्ये समाविष्ट झाली। पूर्वी एक टेंभूची एक्झिस्टिंग लाईन तिथं होती, पण त्यातनं कमी इंचाची पाईप असल्यामुळे पाणी फार कमी प्रमाणात सर्व शेतकऱ्यांना मिळायचं। त्यामुळे विस्तारित योजना काढली। साधारण अगदी तळ्यापर्यंत जाणाऱ्या पाईप ही 3.5-3.25 फुटाच्या आहेत आणि मोठ्या व्यासाच्या पाईप असल्यामुळे अधिकचं पाणी शेतकऱ्यांना मिळेल असा विश्वास आम्हाला सर्वांना आहे। आता आज ज्यावेळेस आम्ही दौरा केलेला आहे, संपूर्ण योजना ही डिझाईन तयार झालेली आहे। पोर्ट कॅनलचे डिझाईन तयार झालेले आहेत, पोर्ट लाईनचे, आणि कुठल्या गटामध्ये चेंबर असणार आहेत, कुठल्या गटामध्ये चेंबरची गरज आहे, लोकांची मागणी समजून घेतली पाहिजे। पुढे जी कामं करायची आहेत त्याची मागणी आत्तापासून आम्ही करून वाढलेले जे अंतर आहे त्या अंतराला सुद्धा मंजुरी आत्तापासून मिळवावी लागेल, तरच ते काम जलद गतीने पूर्ण होईल। आणि त्यामुळे शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन आम्ही हा दौरा आखला आणि हे जे वाढीव गट आहेत, पोर्ट लाईन आहेत, त्या विस्तारासाठी आजचा दौरा आम्ही नियोजित केला होता आणि शेतकऱ्यांच्या ज्या समस्या होत्या किंबहुना या योजनेबाबतीत ज्या ज्या काही अडचणी होत्या त्या अडचणी सोडवण्यासाठीचा हा दौरा आम्ही आखलेला आहे। अंदाजित आता ह्या सर्व दौरा करत असताना अंदाजित कालावधी किती लागू शकतो? साधारण मागच्या वर्षी पाऊस चालू झाल्यामुळे, अगदी 13 मेला पाऊस चालू झाला, त्यामुळे काम थोडंसं गती कमी झाली। आता 30 मार्च पर्यंत नरसेवाडीपर्यंत आम्ही पूर्ण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। 9 किलोमीटरचं अंतर ते पूर्ण होतंय आणि त्याच्यानंतर जूनपर्यंत काम हे त्याच पद्धतीने चालू आहे। अगदी पेडच्या तलावापर्यंत काम पूर्ण करून घेण्याच्या सूचना मी केलेल्या आहेत आणि आम्ही सर्वांनी सांगितलेलं आहे। आता त्याच्यानंतर पावसाची परिस्थिती कशी राहते त्याच्यावर कामाची गती अवलंबून राहील, पण पुढच्या नोव्हेंबर पासून आणि डिसेंबर पासून पुन्हा कामाला गती चांगली देण्याचे निश्चित आम्ही केलेलं आहे। आणि आत्ताच लोकांशी आम्ही बोलत असताना पुढच्या एप्रिल-मे पर्यंत या भागातली सगळी योजना पूर्ण करून घेण्याचं स्वप्न आमच्या सर्वांचं आहे।